पाठांतर करण्याचा काय उपयोग आहे? आपल्या जीवनामध्ये एखाद्या चांगल्या काव्याचे पाठांतर हे बालवयात प्रामुख्यानं लवकर होतं आणि ते पाठांतर जीवनाच्या शेवटपर्यंत टिकतं. कोणतीही वस्तू असेल, कोणताही विचार असेल, तो विचार आज मिळाला आणि आज निघून गेला असं झालं तर त्याचा उपयोग नाही. त्याच्याकरता आपल्या बुद्धीत तो कायम असावा, आपल्या मेमरीत कायम असावा, याच्याकरता आपल्या शास्त्रानं एक पाठांतराची सुंदर पद्धत सांगितलेली आहे. त्याला संथा पद्धत म्हणतात. आणि त्याकरता म्हणून उदाहरणार्थ भगवद्गीतेचा श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा श्लोक आपल्याला पाठ करायचा आहे. तर पाठ करताना पहिल्यांदा यदा यदा हि धर्मस्य हे 7 वेळा म्हटलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यापुढे ग्लानिर्भवति भारत याचं 7 वेळा पठण झालं पाहिजे. अभ्युत्थानम अधर्मस्य याचं 7 वेळा पठण झालं पाहिजे. आणि तदात्मानं सृजाम्यहम् हे 7 वेळा जे म्हणणं आहे हे एकदा झालं की त्याला एक संथा म्हणतात. ही याची चरणाची संथा. ही संथा 7 वेळा झाली. एवढं काम पूर्ण झालं. चरणाची संथा अशा प्रकारे 4 वेळा, 7 गुणिले 4 म्हणजे 28 वेळा आपल्या मुखातून ते चरण जावं, तेव्हा ती चरणाची संथा झाली. त्यानंतर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ही अर्धाली म्हणजे अर्धा श्लोक. त्या अर्धालीची संथा 7-7 वेळा अशी 4 वेळा, ही 28 वेळा. त्यानंतर संपूर्ण श्लोक जो आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् या संपूर्ण श्लोकाची संथा 7-7 वेळा म्हणत पूर्ण 4 वेळा त्याची आवृत्ती झाली. त्या श्लोकाचं आणि पुढच्या श्लोकाचं एक चरण अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधनं. म्हणजे ही जी कडी आहे, 2 श्लोकांची कडी, एक श्लोक आपण किती पाठांतर करीत बसलो की नंतर ते त्याची घडी बसणं अवघड आहे. म्हणून पुढची कडी त्यात बसली पाहिजे. याच्याकरता श्लोक आणि त्याच्या पुढचा 1/4 श्लोक चरण एवढं म्हणून ती संथा पूर्ण होते. आणि त्यानंतर एवढं झाल्यावर 5 श्लोकांचे पुन्हा 7-7 वेळा असे 4 वेळा म्हणजे 28 वेळा. तर या पद्धतीनं जवळजवळ हे 108च्या पुढे जाते. म्हणजे 108 वेळा कमीत कमी एक श्लोक आपल्याकडून जर म्हटला गेला तर तो आपल्या जीवनभर कंठस्थ राहतो. हा नियम आहे. आणि त्याकरता म्हणून आपल्या प्राचीन परंपरेमध्ये ऋषी मुनींनी ही संथेची पद्धत आपल्याला दिली आहे. आपण एकदा ती म्हणूया. यदा यदा हि धर्मस्य